जय हिंद मित्रांनो, लोकसेवा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. भारतात आणखी 2 रामसर साईटमध्ये भर पडली, तर टोटलची भारतातले रामसर साईट आहे यांची संख्या झाली 98. हा प्रश्न विचारता मित्रांनो. आज आपण करंट अफेअर्समध्ये पाहणार आहे रामसर करार म्हणजे काय, रामसर कन्व्हेन्शन काय, त्याची तारीख कोणची असते, कोणची तारीख इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी, आणि कोणत्या 2 साईट ॲड झाल्या, कारण ह्या MPSC तर UPSCमध्ये हा प्रश्न येतो. आता जसं दिसतं तसं असतं मित्रांनो. पटना बर्ड सँच्युरी पटनामध्ये नाही आहे. आपल्याला वाटतं पटनामध्ये असेल, बिहारमध्ये असेल, पण ती बिहारला नाही आहे. MPSC UPSC काय विचारते रामसर साईटवर वगैरे ते आपण बघू. महाराष्ट्रात किती रामसर साईट आहे, कोणत्या कोणत्या आहे, आपण ते बघणार आहोत. आणि तेच आर्द्रभूमीचे प्रकार किती आहे, त्याचे महत्त्व काय वगैरे ते बघणार आहोत आपण. ओके. तर रामसर करार हा आंतरराष्ट्रीय आर्द्रभूमी संरक्षण करार आहे. आर्द्रभूमी म्हणजे वेटलँड, जसे दलदली असतात, या दलदली, सरोवरे, तलाव, लेक, खारफुटीचे जंगल, हे खारफुटी, आणि इस्टोरी जिथं समुद्र आणि नदीचा संगम होतो, आणि खारट आर्द्रभूमी म्हणजे मीठ कुठं बनत असेल ते पण वेटलँडमध्येच येतं समजा. तर म्हणजे जिथं पाणी साचलेलं असतं वगैरे, पाण्याची जागा वगैरे, ते वेटलँड म्हणतो आपण त्याला. दलदल वगैरेची जागा. त्याचं काम काय असतं, पूर नियंत्रण करतात ते. म्हणजे पूर आला समजा आणि मधातच ते दलदलीसारखी जागा आहे वगैरे, मँग्रोव्ज आहे, तर हे पूर नियंत्रण करता. जमिनीत पाणी मुरते आणि आपल्या विहिरींना पाणी येतं त्याच्यामुळं. कार्बन सिक्वेस्ट्रेशन करता ते, कार्बन शोषण करता, म्हणजे जास्त ग्लोबल वॉर्मिंग होत नाही वगैरे. आणि जैवविविधता संरक्षण, पक्षी खूप असतात इथं, मासे, उभयचर यांचा अधिवास असतं, म्हणजे जे प्रवास करणारे पक्षी ते तिथेच येतात. ओके. तर हे वेटलँड हे असतं. तर हा रामसर करार हा वेटलँडसाठी आर्द्रभूमीचा संरक्षण करार आहे. इंटरनॅशनल ट्रिटी फॉर वेटलँड कन्झर्वेशन. ह्याची अंमलबजावणी केव्हा झाली होती? 2 फेब्रुवारी 1971. आणि कुठे झाली होती? रामसर, इराण. असं आपल्याला असं वाटतं राम ह्याच्यामध्ये तर भगवान श्रीरामचं असेल, असं काही नाही. रामसर सिटी इराणमध्ये, तिथं करार झाला होता, तर तिथं रामसर हे नाव पडलं. ओके. भारताने 1 फेब्रुवारी 1982 हा सदस्य आला. भारत इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. 2 फेब्रुवारी 1971. कुठं? रामसर, इराण. आणि हाच 2 फेब्रुवारी जेव्हा अंमलबजावणी झाली होती, तोच वर्ल्ड वेटलँड डे म्हणून साजरा करता. ओके. 2 फेब्रुवारी 1971, रामसर, इराण. ओके. भारताची आता 98 ॲड झाल्या, तर 98 आहे भारताला. आणि 2 कोणच्या कोणच्या ॲड झाल्या? ही पटना बर्ड सँच्युरी आहे मित्रांनो. ही UPमध्ये एटा एक जिल्हा आहे, तिथंही आहे पटना बर्ड सँच्युरी. गोड्या पाण्याची आर्द्रभूमी आहे आणि पक्षी अभयारण्य आहे. स्थलांतरित पक्षी तिथं येतात. आणि गंगेटिक प्लेनमध्ये पक्षीचे अधिवास आहे. पक्षी अभयारण्य आहे मित्रांनो ते. आणि दुसरं आहे चारी ढंड, कच्छमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. ओके. आणि खारट आर्द्रभूमी सलाईन आहे. ही गोड होती पटना बर्ड सँच्युरी. पटना नाव असं वाटतं आपल्या बिहारमध्ये, बिहारचे जे कॅपिटल आहे ना पटना, पण ते बिहारमध्ये नाही. हाच म्हणजे ते असेच फसवतात UPSC MPSCवाले, ऑप्शनमध्ये बिहार टाकून देईन ते वगैरे. आणि चारी दंड आहे, गुजरातमध्ये आहे. ही खारट आर्द्रभूमी आहे ही. ओके. सॅलाईन वगैरे. आणि तेच प्रिलिम्समध्ये काय काय विचारला जाणारे प्रकार: नदीकाठची आर्द्रभूमी, तलाव, सरोवरे, खारफुटीची जंगले आपण बघितल्या, खारट आणि मिठी आर्द्रभूमी वगैरे. आणि UPSC MPSCमध्ये काय विचारतात? तारीख विचारतात, ठिकाण विचारतात. रामसर आता 2 ठिकाणी झालेले आहे, की UPमध्ये आणि गुजरातमध्ये. तारीख विचारेन 2 फेब्रुवारी, उद्देश विचारेन की वेटलँड कन्झर्वेशन, आर्द्रभूमी कन्झर्वेशन. एकूण संख्या आता 98 झालेली आहे. तेच नाही तर कधी कधी जोड्या लावत येतात ते राज्य वगैरे आणि कोणचे कोणचे आहेत. ओके. एका ओळीत रामसर कन्व्हेन्शन कशाला? आर्द्रभूमी संरक्षण करा, इंटरनॅशनल ट्रिटी फॉर वेटलँड कन्झर्वेशन. आणि 14 फेब्रुवारीला जसं व्हॅलेंटाईन डे असतो, तसं 2 फेब्रुवारीला आपण ते करू, वेट.
ओके, महाराष्ट्रामध्ये तीन रामसर कन्व्हेन्शनच्या साईड आहे. एक आहे नांदूर मधमेश्वर, नाशिक जिल्ह्यात आहे. ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. 2019मध्ये याला घोषित करण्यात आले. गोदावरी आणि कडवा नद्याच्या संगमावर बनले आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य नाशिकला. ओके. दुसरा आहे लोणार सरोवर, बुलढाणा जिल्ह्यातले आहे. 2020मध्ये हे केले होते लोणार सरोवर. खूप छान आहे. उल्का पिंडाच्या आघाताने हे झालं होतं. हे खारट आहे, इथलं पाणी खारट आहे एकदम. नंतर खाडे, ठाणे खाडी. खाडी म्हणजे काय, जिथं समुद्राचं आणि नदीचं पाणी मिक्स होतं त्याला खाडी म्हणतात. भरती ओहोटीमध्ये मिक्स होतं, तर तिथलचे जे सजीव प्राणी असतात ते पण थोडे वेगळे असतात ते. आणि म्हणजे खूप प्रोडक्शन असतं तिथं सजीवांचं. मच्छी समजा, मासे वगैरे, मासेमारी खूप प्रोडक्शन असतं खाडीमध्ये. तर 2022मध्ये ठाणे खाडे. तीन हे महाराष्ट्रातील लक्षात ठेवा: नांदूर मध्यमेश्वर, लोणार सरोवर, खाडे आणि ठाणे खाडी. नाशिक ही ठाणे खाडी आहे. दोन हे ठाणे खाडीचं आणि लोणार सरोवर, तीन लक्षात ठेवा मित्रांनो. बाकी आर्द्रभूमीचे प्रकार बघितले आपण: दलदली वगैरे, लेक सरोवर, मँग्रोव्ज, इस्टुरीज, सॅलाईन वगैरे. सर्व जशी गुजरातची जी होती ती बघितली, ती सलाईनमध्ये येते. महत्त्व पण बघितले आपण: जैवविविधता संरक्षण, पक्षी, मासे, उभयचरांचे अधिवास. माशांची संख्या खूप असते जिथं नदी आणि समुद्र भेटतात ना, माशांची संख्या खूप असते. पूर नियंत्रण वगैरे, कार्बन शोषण, भूजल पुनर्भरण वगैरे. एकदा परत आपण बघू रामसर करार कशासाठी आहे? आर्द्रभूमी संरक्षण. केव्हा झाला होता? 2 फेब्रुवारी 1971. रामसर कुठे? इराणमध्ये आहे. आणि हे तर काय विचारणार नाही. वर्ल्ड वेटलँड डे विचारणार, 2 फेब्रुवारी. ओके. आता किती संख्या आहे? 98. 2 ॲड झाल्या. कोणत्या ॲड झाल्या? पटना बर्ड सँच्युरी. पटना बर्ड सँच्युरी कुठे आहे? बिहारमध्ये आहे का? नाही, बिहारमध्ये नाही, यूपीमध्ये आहे. गोड्या पाण्याची आहे. इतकं बस. छारी दंड ही कुठे आहे? गुजरातमध्ये. ही खाऱ्या पाण्याची आहे. इतकं नाही विचारत, फक्त स्टेट विचारेन. आणि वर्ल्ड वेटलँड डे केव्हा असतो? 2 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आणि 2 फेब्रुवारीला वर्ल्ड वेटलँड डे. आणि महाराष्ट्रातल्या 3 आहे: नांदूर मध्यमेश्वर, दुसरं लोणार सरोवर, तिसरं ठाणे खाडी. ओके. नांदूर मध्यमेश्वर, लोणार सरोवर, ठाणे खाडी. आणि यांचे प्रकार, दलदल वगैरे, ह्यांचं महत्त्व वगैरे. प्लीज मित्रांनो, लाईक, फॉलो, शेअर करा लोकसभा लॅबला. थँक्यू.